शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो पीक विमा आहे तो आता दुपारी 12 वाजेपर्यंत जमा होणार आहे का, या संदर्भात आपण माहिती पाहू। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर आपण आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पाहिलं तर पहा मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात अशी माहिती आहे की पीक विमा आपल्याला सरसकट मिळणार आहे का, असा पण शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। तर या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहू, पण यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नाही आता सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा, पीक विमा हा सरसकट नाही, तर ज्या शेतकरी बांधवांना ऐका, पहा अतिवृष्टी जे पॅकेज जाहीर झालं त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये हेक्टरी पीक विम्याची देवत असर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींनी सांगितले होते। आता एकंदरीत पाहिलं तर हे अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर कोणीही बोलत नाही। तर आपलं यूट्यूब चॅनल बोलतंय तर सपोर्ट दाखवा मित्रांनो, कारण की जो पीक विमा आहे या पीक विम्यासंदर्भात कोणीही आवाज उठत नाही, कारण की अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपयाचं जे मदत आहे ती होणार होती, पण अद्यापही झालेली नाही। हा फार गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही। आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना जो पीक विमा आहे तो पीक विमा अद्यापही देण्यात आला नाही आणि लवकरात लवकर द्यावा हीच राज्य सरकारला विनंती आहे, कारण की शेतकरी बांधवांना जो अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये जी पीक विम्याची रक्कम होती ती अद्यापही वितरित करण्यात आलेली नाही, ती भेटावं एवढीच विनंती आहे। धन्यवाद। जय शिवराय।